मागणीची जी मागणी केली जात होती शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा, तो अखेर आता धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे। ज्या मागणीसाठी जंतर मंतरवर मोठ्या संख्येने विद्यार्थी जमलेले होते, एकच त्यांची मागणी होती की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। आणि आताची मोठी आणि महत्त्वाची अपडेट, धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे। कॉकरोच जनता पार्टीच्या काही शिष्टमंडळाची जी सरकारची बैठक होती ती पार पडली आणि त्यानंतर हा महत्त्वाचा निकाल आपल्या समोर येतोय। धर्मेंद्र प्रधान यांची राजीनाम्याची मागणी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांकडून सातत्याने केली जात होती आणि त्याच अनुषंगाने सर्व ठिकाणी आंदोलन सुरू होतं। त्याच मागणीला आता अखेर यश येताना बघायला मिळत आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी आता अखेर राजीनामा दिल्याची माहिती मिळते। त्यामुळे दिल्लीतील आंदोलनाला हे मोठं यश येताना बघायला मिळत आहे। अभिजित दिपके, सोनम वांगचुक यांनी याच मागणीसाठी आंदोलन केलेलं होतं। त्याच मागणीला आता यश येताना बघायला मिळत आहे। धर्मेंद्र प्रधान, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आता राजीनामा दिलेला आहे। ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केलेला होता। नीट पेपर फुटी प्रकरणी अत्यंत रोष पूर्ण राज्यभरात देशभरात व्यक्त केला जात होता। मुंबईमध्ये सुद्धा तीच परिस्थिती होती, ठिकठिकाणी आंदोलक जमलेले होते। एकच मागणी होती, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत खासदार सुप्रिया सुळे जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, आपण बघू शकतोय धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। मी भारत सरकारचे मनपूर्वक आभार मानते की हा एक खूप प्रलंबित विषय होता। हा आधीच गेला असतं तर जास्त योग्य झालं असतं। पण मी या युवा पिढीचं मनापासून कौतुक करते आणि आम्हाला सरकारला फक्त नाही पण आपल्या ज्या पिढीची मी आहे याच्यासाठी एक आदर्श ठरला आहे। युवा लोकांनी एखाद्या निष्ठेने एखादा निर्णय हवा केला तर अतिशय शांततेच्या पद्धतीने युवा पिढी काय घडवू शकते, क्रांती करू शकते, हे माझ्यासाठी एक खूप समाधानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। हो, तुम्ही आता नेमकं काय सांगाल सुप्रियाताई सरकारला की विद्यार्थ्यांच्या हितासाठी यापुढे नेमकं सरकारने काय केलं पाहिजे? नाही, मला असं वाटतं सरकारने एक नवीन बिल आलंय आता। राजीनामा दिल्यामुळे सोमवारपासून हाऊस ही चालेल आणि शिक्षणाच्या बाबतीत कुठलंही राजकारण न आणता अतिशय जबाबदारीने पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी, आता मी जरी लोकप्रतिनिधी आणि एक भारत आई म्हणून एक मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत आपण सगळ्यांनीच राजकारण बाजूला ठेवून फार गांभीर्याने काम केलं पाहिजे। हो ताई, हे कॉकरोचांचं युवांचं सगळ्यात मोठं यश असं तुम्हाला वाटतं का? पिढीचं यश आहे आणि अतिशय शांततेच्या पद्धतीने मी प्रत्येक युवा जो या मध्ये उतरला त्याचं मनापासून कौतुक करते आणि त्यांचा सार्थ अभिमान आहे मला। हो, तुम्ही नेमकं काय सांगाल आता त्या आंदोलन करताना त्या विद्यार्थ्यांना, कारण तुम्ही त्यामध्ये स्वतः सहभागी झालेला होता। तर आपण बघतोय खासदार सुप्रिया सुळे यांचा आपला आता नुकताच त्यांनी आपला जे संवाद साधलेला आहे, मोठी आणि महत्त्वाची अपडेट आपण बघू शकतोय। धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि मोठी आणि महत्त्वाची अपडेट आपण बघू शकतोय। धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे। ज्या मागणीसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केलेला होता त्या मागणीला आता यश येताना बघायला मिळत आहे। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलेला आहे। ज्या पद्धतीने अलीकडच्या काळामध्ये कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन देशभरामध्ये सुरू होतं, त्याचबरोबर फक्त जंतर मंतरवरती नाही तर या आंदोलनाची जी गूंज म्हणू शकतो तो ती गाव खेड्यापर्यंत पोहोचली होती आणि त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे। त्यांचं राजीनामा पत्र आता समोर आलेलं आहे आणि त्या राजीनामा पत्रामध्ये त्यांनी म्हटलंय की गेल्या 4 दशकांमध्ये शिक्षणाच्या सुधार याच्यासाठी मी माझं जीवन जे आहे ते दिलेलं आहे। एक सशक्त आणि समावेशी दूरदर्शी शिक्षण व्यवस्था तयार करण्यासाठी मी आधारशिला निवडलेली आहे असं त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे। त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील त्यांनी आभार मानलेले आहेत या पत्रामध्ये। आता या पत्रामध्ये त्यांनी जे काय म्हटलेलं आहे ते एक इतिहासाच्या घडल्यानंतर म्हणजे त्यांना मोठ्या आंदोलनानंतर परत जावं लागलेलं आहे। एवढे मोठे लोक रस्त्यावरती उतरल्यानंतर धर्मेंद्र
प्रधान यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे. एकंदरीत जर पाहिलं हे मोठं यश म्हणावं लागणार आहे, कारण ज्या पद्धतीने काल मीटिंग झाली होती त्या मीटिंग नंतर आज धर्मेंद्र प्रधान म्हणजे पुढील 24 तासामध्ये हा राजीनामा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. सरकारने देखील आजचा वेळ मागितला होता आणि त्यानंतर हा राजीनामा जो आहे तो झालेला आहे. आणि यावरती आता साधारणपणे जर आपण पाहिलं तर दिल्लीमधील अनेक रस्त्यावरती जे तरुण आहेत ते आक्रमक झाले होते आणि सुरुवातीला असं वाटलं होतं की आंदोलनातून काही मिळणार नाही, कारण 6 तारखेला अभिजित दिपके जेव्हा दिल्लीत आले त्या दिवशी अभिजित नावाचा दिवा जो आहे तो तेवला होता, पेटला होता, मात्र तो विझला नव्हता. आणि त्याच अभिजित दिपके यांच्या आंदोलनाने देशभरामध्ये शिक्षण व्यवस्थेचे साथी, ज्याच्यामध्ये राजकारण नाही, मतांचे गणित नव्हतं, अशा फक्त शिक्षण या व्यवस्थेसाठी एका विषयासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि त्या माध्यमातून सरकारला कुठेतरी 2 पावलं मागे जावं लागलं. जेव्हा जेव्हा जनता रस्त्यावर उतरते तेव्हा सरकार किती मजबूत असो, जनतेच्या प्रश्नावरती लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने सरकार ऐकतं, कारण लोकांनी निवडून दिलेलं सरकार अशा पद्धतीने भूमिका घेतं हे या माध्यमातून पाहायला मिळालेलं आहे. आणि आपण पाहिलं आहे की कशा पद्धतीने नीट यूजीच्या पेपरमध्ये 3 मे 2026ला झालेल्या अनियमितता आढळून आली, याची त्वरित दखल घेऊन आम्ही पेपरही घेतला असं धर्मेंद्र प्रधान यांनी या सगळ्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. आणि होल ऑफ गव्हर्नमेंट अप्रोच आम्ही दाखवला. 20 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार पडली आणि 21 जून 2026ला ही पेपर पूर्ण झालाही आणि कोणत्याही विद्यार्थ्यांवरती अन्याय झाला नाही. 16 जुलैला त्याचा निकालही आला. परंतु या काळात अनेक विद्यार्थ्यांना दिशाभूल करण्यासाठी जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तींनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे मन अत्यंत व्यथित झालं आहे. मी नेहमीच आपल्या लोकशाहीच्या ताकदीवर अढळ विश्वास ठेवणारा राहिलो आहे आणि तरुणांच्या आकांक्षा, स्वप्ने, अपेक्षांचा मनापासून आदर करत आलो आहे.